आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे अर्थातच आषाढी एकादशीच्या वारी संदर्भातली। आज आषाढी एकादशी आहे आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी विठुरायाचं सावळं रूप पाहण्यासाठी अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेलेली आहे। वैष्णवांचा मेळा तिथे जमलेला आहे। विठू नामाच्या गजरामध्ये संपूर्ण भक्त तल्लीन असल्याचं दिसतंय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा सुद्धा संपन्न झालेली आहे। वारकऱ्यांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केलेली आहे। या आनंद वारीचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत। दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे वरळीमधील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर राजकीय चर्चा आता सुरू झालेली आहेत। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार याचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पॉडकास्टची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॉडकास्टची नवी मालिका आता सुरू करणार आहेत। महाराष्ट्र धर्म असा पॉडकास्टला नाव देण्यात आलेलं आहे। आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहे। त्यामुळे कसं असेल हा संपूर्ण पॉडकास्ट या संदर्भातला आढावा सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। पंढरपुरात आज वैष्णवांचा मेळा जमलेला आहे। मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त या पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साह संचारलेला आहे। दादर सेना भवन परिसरामध्ये मनसेकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। ठाकरे बंधू काल एकत्रित एकाच मंचावर आलेले होते। त्यांनी भाषण सुद्धा केलेलं होतं आणि त्यानंतर आता बॅनरबाजी सुरू झालेली आहे। त्यामुळे या संदर्भातला आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तर महत्त्वाची बातमी म्हणजे तिसरी लक्षवेधी बातमी ती म्हणजे आज महाराष्ट्र धर्म या पॉडकास्टमधून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहे। त्यामुळे या संपूर्ण पॉडकास्टबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत।